टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळतो। सन्माननीय राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तो सण तो दिवस आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी एक उत्साहाचा दिवस असतो। आज संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होतात। आज जर तुम्ही इथे पाहाल तर इथे आमचे सुशांत सूर्यराव जे आमचे कळवा मुंब्राचे उपशहराध्यक्ष आहेत, राजू गायकवाड असतील, बाकी सगळ्या टीमने कळवा हॉस्पिटलला महाराष्ट्रातल्या विविध भागातनं गोरगरीब लोक उपचारासाठी येतात, त्यांच्यासाठी आज जेवणाची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। जर तुम्ही विवियाना मॉलच्या इथे गेलात तर तिथे आज अन्न वाटप आहे, म्हणजे 1 महिन्याचं धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे, फळ वाटायचा कार्यक्रम आहे, विविध कार्यक्रम आज दिवसभर आहेत। दुपारी सन्माननीय राजसाहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी कोपिनेश्वर मंदिरामध्ये आमचं महाअभिषेक आणि आरतीचा कार्यक्रम आहे। सो असे विविध लोकउपयोगी कार्यक्रम आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं घेण्यात येतात। आज कळव्यातला हा जो कार्यक्रम आहे आमच्या सुशांत सूर्यराव यांनी आयोजित केलेला आहे। राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि संजय राऊतांनी देखील राज ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आमच्या शुभेच्छा कालही होत्या, आजही होत्या आणि पुढेही राहतील असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांचे आभारी होतो आम्ही। फक्त वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या फक्त शुभेच्छा नकोत, तर कायमस्वरूपी तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्या, नाही तर त्या एक दिवस शुभेच्छा द्यायच्या आणि उरलेल्या दिवसात उन्हीधुंडी भांडी बाहेर काढायची, हे न करता शुभेच्छा कायमस्वरूपी असाव्यात एवढीच इच्छा। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, त्यावरती देखील राऊत असं म्हणाले की आम्ही आमचं मत व्यक्त करतो, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज ठाकरे आणि त्यांचा घोटाळा आहे, इतर विषयासंदर्भात भेटले असते, परंतु फडणवीस गौतम अडाणी मुंबईचा घास घेण्यासाठी मदत करत आहेत, त्यासाठी राज ठाकरे आणि फडणवीस भेटले असतील। मला असं वाटतं की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। सो साहेब का भेटले याचा उलगडा 1-2 दिवसात होईल तुम्हाला सगळ्यांना। महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राजसाहेब प्रचंड ॲग्रेसिव्ह आहेत, बरोबर आहे, आणि असाच काहीतरी विषय आहे। परंतु काय ना, ज्यांनी चष्माच ह्याचा घातलेला आहे त्याला तुम्ही काही नाही करू शकणार। राजसाहेबांची आणि त्यांची भेट का झाली होती ही संपूर्ण महाराष्ट्राला 1-2 दिवसात कळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।